श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती। हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो। महिला मकर संक्रांतीला वौसा घेतात, हळदी कुंकू करतात, त्याचबरोबर आपल्या हातामध्ये नवीन बांगड्या सुद्धा घातल्या जातात। अशा रीतीने महिला ज्या मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात। ह्या वर्षी 14 जानेवारी रोजी पहाटे 2:43 सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार आहे। सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो आणि यंदा हा सण 15 जानेवारीला साजरा होणार आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा, कीर्तन, ध्यान, धारणा, दान आदीला विशेष महत्त्व दिलेलं आहे। या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पिंडदान केले जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात। मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख सौभाग्य प्राप्त होतं आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी, सर्व संकट, सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळण्यामध्ये मदत होत असते। आणि म्हणूनच आपल्याला उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपलं नशीब चमकून भाग्योदयच होणार आणि त्याचबरोबर आपल्या मुलांची, आपल्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे, हा उपाय आहे जो प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायचा आहे। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। मकर संक्रांत ही संपूर्णपणे सूर्याच्या वर्चस्वाखाली येत असते। आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रह असतात, पण जे ग्रह आपण प्रत्यक्षपणे पाहू शकतात ते म्हणजे सूर्य देव आणि चंद्रदेव। हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची उपासनेला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे। हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे आणि या दिवशी त्यांची पूजा केल्याने सुख समृद्धीचे दार उघडते। त्याचबरोबर जी लोक या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करतात आणि त्यांना जल अर्पण करतात, त्यांच्या सर्व मनोकामना जे आहेत ते सूर्य भगवान पूर्ण करत असतात। जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी यायची आहे असं वाटत असेल तर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रथम स्नान करायचे आणि स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशेष वस्तू टाकायच्या असतात। असं केल्यामुळे जे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य शनिदेवांच्या राशीत म्हणजे मकर राशीत प्रवेश करतात, म्हणूनच या दिवशी सूर्यदेवासह शनिदेवाची सुद्धा पूजा केली जाते। सूर्याला अर्पण करताना आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये शुद्ध जल भरून घ्यायचं आहे। त्या तांब्यामध्ये जे आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायच्या, थोडंसं कुंकू टाकायचं आणि एक लाल फूल आपल्याला टाकायचं आहे आणि आपल्या घराच्या इथे बाल्कनी असेल तर बाल्कनीत उभे राहा, नाही तर तुम्ही टेरेसवर जाऊन सुद्धा अर्घ देऊ शकतात आणि आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आणि सूर्याला अर्घ देताना आपल्याला एक मंत्रोच्चार करायचा आहे, तो तुम्हाला मी सांगून देते। ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम नमो भास्कराय नमः, अर्घ समर्पयामी। या मंत्राचा आपल्याला किमान 21 वेळा जप करायचा आहे। सूर्याला अर्घ अर्पण केल्यानंतर आपल्याला एकाच ठिकाणी 3 वेळा प्रदक्षिणा मारायची आहे। हे सूर्याला प्रदक्षिणा करण्यासारखे मानले जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य चालीसाचे पठण करणे देखील खूप शुभ मानले जाते। याशिवाय आपण हृदय स्तोत्राचं पठण सुद्धा करू शकतो। आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करू शकतात। सूर्यदेवांची तुलना भगवान शंकराच्या 3 डोळ्यांपैकी एक असलेल्या सूर्याशी केली गेलेली आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव थेट आपल्याला दर्शन हे देत असतात। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांसमोर अन्न, पाणी, कपडे इत्यादी वस्तू आपण ठेवू शकतात आणि त्यानंतर त्या आपण गोरगरिबांना, गरजू लोकांना दान करू शकतात।
असं केल्यामुळे आपल्यावर सूर्यदेवांचे भरभरून आशीर्वाद हे आपल्याला मिळणार आहेत आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व भोग, सर्व अडचणी हे दूर होणार आहेत. आणि ज्यावेळेस आपण सूर्यदेवांना अर्घ देणार त्यावेळेस सुद्धा आपल्या सूर्यदेवांना प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये जे पण दुःख आहे, दारिद्र्य आहे, संकट आहेत, भोग आहेत, ते सर्व नष्ट होऊन माझ्या घराची, माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. ह्याला सेवासुद्धा म्हणू शकता. तुम्ही करून तर बघा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला चमत्कारिक असा बदल घडलेला दिसणार आहे. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. नक्की ही सूर्यदेवांची सेवा करा. तुमच्या आयुष्याचं कल्याणच होणार आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ही सेवा करण्याचा भाग्य प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.